फलटणमध्ये नीरा देवघरच्या पाणी प्रश्नावर रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजित नाईक निंबाळकरांमध्ये जुंपली। रामराजेंनी मोबाईलवर स्टेटस ठेवून रणजित नाईक निंबाळकर यांच्या शैक्षणिक डिप्लोमाची खिल्ली उडवली आहे। गंगाखेड मतदारसंघामधून 3 वेळा आमदार राहिलेले सीताराम घनदाट भाजपमध्ये जाणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। घनदाट यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत। शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा या योजना बंद होणार नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत लेखी उत्तर आणि स्पष्टीकरण। योजना बंद होणार असल्याची चर्चा अजित पवारांनी आता फेटाळली आहे। राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली। मनसेचे नेते सरचिटणीस मुंबईतील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित। आज सायंकाळी 6 वाजता सावरकर सभागृहात बैठक। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आज संध्याकाळी बैठक। अजित पवार गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत। विविध मुद्द्यांवर चर्चा होणार। औरंगजेबची कबर तोडण्यासाठी शिंदेंनी तारीख आणि जागा सांगावी। कोल्हापूरमधील भाजपचे आमदार टी राजा यांचं शिंदेंना आवाहन। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला। कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात। मोबाईलमधला डेटाही डिलीट केलाय। वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप। करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 21 जागांसाठी 273 उमेदवार रिंगणात। आदिनाथ कारखान्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस।